भ्रष्ट असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती किरण कुवर यांची शासनाने तडकाफडकी उचलबांगडी केल्यामुळे आरपीआयचे पंकज साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फटाके फोडून आणि जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पेढे वाटून जल्लोष साजरा केला। एवढंच नव्हे तर शिक्षणाधिकाऱ्यांचे दालन तसेच त्यांच्या खुर्चीवर गोमूत्र गंगाजल शिंपडून भ्रष्ट कॅबिन पवित्र केली। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती किरण कुवर या प्रचंड भ्रष्टाचारी आहेत। अनेक प्रकरणात त्यांनी पैसे खाल्लेत अशा लेखी तक्रारी आरपीआयचे पंकज साळुंखे यांनी वरिष्ठ पातळीवर केल्या होत्या। या तक्रारींसोबत त्यांनी काही पुरावे देखील दिले होते। या सर्व प्रकाराची चौकशी अंती शिक्षणाधिकारी श्रीमती किरण कुवर यांची शासनाने उचलबांगडी केली। यामुळे पंकज साळुंखे आणि सहकाऱ्यांनी भ्रष्ट कॅबिन व खुर्ची गंगाजल शिंपडून शुद्ध केली। तसेच जिल्हा परिषदेच्या परिसरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला। यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून सर्वत्र पेढे वाटून जल्लोष साजरा केला। यावेळी पंकज साळुंखे यांच्यासह आरती सोनोने, करुणा खैरनार, उज्ज्वला माळी, अश्विनी वाघ, ज्योतिबाई सोनोने, सुनील जैन, मंगलसिंग गिरासे, नीलकंठ वाडिले, परवेज अली, इम्रान कुरेशी आदी उपस्थित होते। परवा धुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती किरण कुवर यांच्या बदलीचा आदेश आम्हाला संध्याकाळी पाहायला मिळाला। त्यांची जी बदली आहे ती बीड येथे योजना म्हणून शिक्षणाधिकारी योजनेत यांची बदली येथे झाली। आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून ते 2 वर्षापासून या भ्रष्ट महिला अधिकारी संदर्भात शासनाला वेळोवेळी आम्ही सगळं काही सांगितलं। तसेच धुळे जिल्हा परिषदेचे सीओ आहेत यांना देखील आम्ही वेळोवेळी यांना निदर्शनात गोष्टी आणून दिल्या। त्या महिलेवरती गुन्हे दाखल असताना तिने बनावट पद्धतीने इथे तिची नियुक्ती दाखवली। ही नियुक्ती इथे असताना तिने बनावट पद्धतीने इथे खूप साऱ्या लोकांच्या इथे अनधिकृत कामं केले। अक्षरशः तिने गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, मेहनती या सगळ्या लोकांना तिने खूप लोबाडलं। जे मोठमोठे संस्थाचालक आहेत, गोरगरीब शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांना देखील तिने खूप चांगल्या पद्धतीने लुबाडून घेतलं, अतिशय होलपळून घेतलं तिने। त्यामुळे तिची जी उचलबांगडी झाली। आज आम्ही इथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं समस्त इथे पदाधिकारी आहेत, काही संस्थाचालक आहेत, वाडले अप्पा आहेत, गिरासे अप्पा आहेत, बाबा आहेत, पुन्हा जैन सर आहेत, पुन्हा आपलं महिला मंडळ आहे, यांच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही इथे आनंदोत्सव साजरा केलेला आहे। आम्ही इथे गोमूत्र शिंपडून गंगाजल शिंपडून हे शिक्षणाधिकारी कार्यालय जे आहे, जिल्हा परिषद जे आहे, याला आम्ही आज पवित्र करतो आहे। त्याच पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये पेढे देखील वाटणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओके।